आज 25 डिसेंबर येशू ख्रिस्ताचा आज जन्म झाला असं मानलं जातं आणि ख्रिसमस डे म्हणून जगभर साजरा केला जाणारा आजचा दिवस. ख्रिस्ती धर्मसंस्थापक 6व्या शतकात डायोनिसियस एक्झिगस इसवी पूर्व 500 ते 545 नावाच्या मतवासियाने रोमन दिनदर्शिकेचा अभ्यास करून येशूचा जन्म इसवी 1 मध्ये झाल्याचं नमूद केलं आहे. परंतु संशोधकांचे म्हणणं असं आहे की येशूचा जन्म इसवी पूर्वी 6 किंवा 7 साली उन्हाळ्यात झाला. रोम शहराच्या प्रस्थापनेपासून जिथे वर्षे मोजली जातात इसवी पूर्व 753 अशा रोमन साम्राज्यात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. येशू ख्रिस्ताचा निश्चित जन्मदिन माहीत नाही, पण इसवी सन 4थ्या शतकातच जन्मदिनाबाबत 25 डिसेंबरचे संदर्भ आढळतात. परंतु ख्रिस्तेतर असलेल्या नाताली सॉलिस इन्व्हिसिबिलिस म्हणजे अजिंक्य सूर्य देवतेच्या सणाऐवजी त्या दिवशी हा सण साजरा करण्यात यावा म्हणून हा दिवस येशूचा जन्मदिवस म्हणून निवडलेला असण्याची बरीच शक्यता आहे. पॅलेस्टाईन मधील यहुदा प्रांतातील बेथलेहम येथे कुमारी मरियाच्या उदरी येशूचा जन्म झाला. गॅलिली प्रांतातील नाझरेत हे त्यांच्या आईवडिलांचं गाव. आईवडील मरिया व जोसेफ यांच्या वडिलांचा व्यवसाय सुतारकीचा असल्यामुळे येशूचे बालपण नाझरेत येथे वडिलांच्या हाताखाली सुतारकाम करण्यात गेलं असावं. येशूचे मूळ हिब्रू नाव येशुआ म्हणजे ज्यूचा एकमेव देव, यहोवाचा सहाय्यक. ख्रिस्त वा ख्रिस्त ही उपाधी त्यांना नंतर जोडली गेली असून तिचा अर्थ देवाचा अभिषिक्त व देवाचा नियुक्त असा आहे. त्यांच्या आयुष्यातील पहिल्या 30 वर्षाविषयी थोडीच माहिती उपलब्ध आहे. फक्त तो 12 वर्षाचा असताना जेरुसलेमच्या मंदिरात शास्त्री आणि फरीसी यांच्याशी वादविवाद करत असल्याचा उल्लेख लुकाकृत शुभवर्तमानात आढळतो. येशू 30 वर्षाचा असताना त्याला बाप्तिस्मा देणारा येशूचा नातेवाईक मरियाची मावस बहीण एलिझाबेथ हिचा मुलगा योहान बॅप्टिस्ट हा जॉर्डन नदीच्या काठी पश्चातापाची घोषणा करीत फिरत होता. येशूने योहानकडून आपला बाप्तिस्मा करून घेतला. त्यावेळी आपल्याला परमेश्वराने काही विशिष्ट कार्य करण्यासाठी निवडले आहे. आपणाबरोबर परमेश्वराचा आत्मा आणि कृपादृष्टी आहे हे स्वर्गातून झालेल्या वाणीने येशूला जाणवलं. देवाचं राज्य जवळ आले आहे हा योहानचा संदेश ऐकून त्याची सिद्धता करण्यासाठी येशूने अहर्निशे प्रयत्न केले, कारण त्याने केलेल्या कार्याचा अवधी 3 वर्षाहून अधिक नव्हता. त्याच्या मागे जरी असंख्य लोक करत असले तर त्याने त्यातून फक्त 12 जण ॲपॉस्टल्स किंवा प्रेषित म्हणून निवडून घेतले. त्यापैकी यहुदा इस्करियोत याने शेवटी शत्रूंची हात मिळवणी केली. एका रात्रीत येशूला पकडून देऊन फरीसी व याजक यांच्या हवाले केले. येशूच्या कार्याची क्रमवार संपूर्ण माहिती बायबलमधील 9व्या करारातील 4 पैकी एकाही शुभवर्तमानात आढळत नाही. परंतु मत्तयुकृत शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायात 23 ते 25 या वचनात येशूच्या कार्याची रूपरेखा क्षेत्र जे थोडक्यात वर्णन केले ते असे: देवाच्या राज्याची घोषणा करणे, आजारांना आणि पीडितांना बरं करणं, जॉर्डन नदीच्या पलीकडून यहुदा प्रांतातून जेरुसलेम, गलिला वगैरे ठिकाणाहून लोकांचे थवे येशूकडे आहेत. 4ही शुभवर्तमानात त्यांच्या संदेशांची नोंद आहे. संदेश देताना तो क्लिष्ट शब्द तत्वज्ञान टाळत असे. सोप्या शब्दात नेहमीच्या जीवनातील उदाहरणाच्या आधारे तो आपला संदेश देत असे. शेतकरी, मेंढपाळ, रानातील फुले, पक्षी इत्यादींवर आधारलेले 40 दृष्टांत, 2 रूपक कथा यांची नोंद सर्व शुभवर्तमानात आढळते. येशूने यांच्यापैकी कितीतरी पट अधिक दृष्टांत दिले असतील, परंतु ते सर्वच्या सर्व नोंदले गेले नाहीत. त्याने 3 वर्षे कार्य केलं. या काळात त्याने केवळ थोड्याच रोग्यांना बरे केले नसेल, कितीतरी जणांच्या जीवनात प्रकाश आणला असेल. अवघ्या 6 आठवड्यात घडू शकतील एवढ्याच घटनांची नोंद या 4 शुभवर्तमानात आढळते. असंख्य घटना अनोळखीत राहिल्या असतील. दैवी चमत्कार व सामर्थ्य दाखवण्याचे प्रसंग त्याने कटाक्षाने टाळले, कारण त्याला तशा प्रकारची प्रसिद्धी नको होती. फार मोठे कार्य आपल्याला अल्पावधीत करावं लागणार आहे हे कालमर्यादेची जाणीव येशूला होती. त्यांनी यहुदाचे याजक आणि फरीसी यांच्या कर्मठपणामुळे त्यांच्यावर सतत हल्ला चालू ठेवला. ढोंगी सापाच्या पिल्लांनो अशा शब्दात त्यांना संबोधित असे. रोमन सरकारच्या हुकुमतीखाली असूनही यहुदी राजा हेरोद यांच्या वर्तमानात त्यांच्याशी संबंध ठेवण्याचे तो उघडपणे टाळत असे. पापी आणि जगतकार
यांच्या घरचे जात असे आणि त्यांच्या समेत भोजन करत असे, महारोग्यांना स्पर्श करत असे, श्रीमंतापेक्षा गरिबांना आणि भिकाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यात लवकर प्रवेश मिळेल असा प्रचार करीत असे. यहुद्यांच्या आध्यात्मिक जीवनाचे केंद्रस्थान आणि यहुदी राष्ट्राचा मानबिंदू ठरलेले जेरुसलेम मधील मंदिर जर पाडले तर आपण ते 3 दिवसात परत बांधू अशी घोषणा त्याने केली होती. जेरुसलेमचा लवकर नाश होईल असे भाकीत त्याने केलं होतं. पतित स्त्रीने केलेल्या तेलाभंगाचा सर्वाधिक मार्मिक शब्द विचारून त्याने स्वीकार केला. माझ्याकडे आल्यापासून कोणीही देवाकडे जाऊ शकत नाही अशा प्रकारची विधाने तो तयारीने करीत असे. या सर्वांमुळे येशू म्हणजे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व बनले होते. ज्या समाजात सर्वात बंधुभावन राहतात, जेथे गरिबांची बूज राखली जाते, त्यांना मानाने वागवले जाते, त्या समाजाच्या बाजूने येशू ख्रिस्त खंबीरपणे उभा राहिला. आणि या सर्वाला परमेश्वराची संमती आहे असं सांगणे आणि परमेश्वर म्हणजे खुद्द इस्रायलचा देव असून आपण त्याचा पुत्र आहोत असे सांगणे म्हणजे उद्याचे मरण आज ओढून द्यासारखे होते हे त्याला ठाऊक होतं. गुरुजी शत्रू आपणास मारण्याचा कट करीत आहे, आपण जेरुसलेमला जाऊ नये असा आग्रह शिष्य करीत असताना झटकन उठून जेरुसलेम पुढे तोंड करून चालू लागला. मी मरावे आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठावे याचा अगत्य आहे असं म्हणून त्यांनी जणू आगीत तेलच ओतले. या घटनांना जवळजवळ 2000 वर्ष झाली. उपेक्षित गरीब मुले, विधवा आणि समाज बहिष्कृत वर्गाची काळजी घेणाऱ्या बंधूच्या नव्या समभाव असलेल्या समाजाची उभारणी करणारा, सामाजिक किंवा आर्थिक मानाच्या दडपणासमोर न वाकणारा त्या काळातील क्रांतिकारक असा येशू याला सोडविल असे स्मरणही लाभले. त्याला पकडून जेरुसलेम येथे न्यायालयासमोर उभे केले असता मी देवाचा पुत्र आहे असे त्यांनी यहुदी याजकाला सांगितलं. गव्हर्नर पिलात हा त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत असता त्याने त्याचा अवेर केला. शिपायांनी केलेली थट्टा, चापकाचा मार सहन केला. क्रुसावर खेळल्यानंतर बाप्पा त्यांना क्षमा कर, ते काय करतात ते त्यांना समजत नाही अशी आपल्या शत्रूंसाठी क्षमा याचना केली. शेवटी आता सर्व पूर्ण झाले, मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपून देतो असा उदात्त विचार व्यक्त करून येशूने प्राणत्याग केला. ज्या कबरी येशूचे शव शुक्रवारी सूर्यास्तापूर्वी ठेवलं होतं ती कबर रविवारी पहाटे रिकामी अवश्य आलेली. त्याचा शव त्याच्या शिष्याने रात्री चोरून नेले असावं. आता क्रुसावर तो मरण न पावता नुसता बेशुद्ध झाला असावा व रात्री परत शुद्ध झाला असावा. ही विधाने बायबलमध्ये पूर्णपणे नाकारलेली आहेत. येशू ख्रिस्ताच्या कुशीत भाला बसवल्यानंतर त्यातून रक्त आणि पाणी विभक्तपणे कसे आले याचे वर्णन संत योहानने केले आहे. हे येशूच्या मरणाचे निश्चित असे चिन्ह मानलं जातं. येशूच्या मरणाबरोबर शिष्यांना वाटलं की सर्व काही संपलं, परंतु त्याच्या मृत्यूच्या 3ऱ्या दिवशी रविवारी येशू ख्रिस्त जिवंत रूपात भेटल्यावर त्यांना नवीन सामर्थ्य आणि श्रद्धा प्राप्त झाली. देवाने घडून आणून येशूच्या जीवनाला कार्याला असलेल्या आपला पाठिंबा व्यक्त केला याची त्यांना खात्री आली. या विषयावर त्यांनी चर्च उभारले. अनेक वर्षे ख्रिस्तांच्या अनुयायांनी अपार छळ सोसला, हजारोंनी हुतात्मे स्वीकारले, परंतु ह्याच विश्वासाच्या आधारावर चर्च आज जगात कार्य करत भक्कमपणे उभे आहे. येशू ख्रिस्ताच्या ऐतिहासिक अस्तित्वाबद्दल शंका नाही याच्याशी आजचे पंडित सहमत आहे. येशूच्या समकालीन लिहिलेली 4 शुभवर्तमाने हीच येशूच्या जीवनाविषयी विशेष माहिती देतात. येशूचे समकालीन त्यांच्याकडे त्यांना आलेल्या त्यांच्या पुनरुत्थानाच्या अनुभवातून पाहतात. या अनुभवातूनच ते त्याच्या शिकवणुकीच्या कृतीचा अर्थ लावतात. ही शुभवर्तमाने सलग जीवनकथेच्या रूपात लिहिलेले आहेत. त्यात वेगवेगळे परिचित आहेत. श्रद्धेच्या प्रकाशात लिहिलेला तो इतिहास आहे. काय घडले याकडे त्यांचं मुख्य लक्ष नसून जे घडलं त्यावेळेस त्याला काय सांगायचे होते याकडे जास्त लक्ष होते. ख्रिस्ती नसलेल्या इतर लेखकांनुसार येशू ख्रिस्ताचे अस्तित्व कोणी नाकारले. अगदी प्राचीन काळात ख्रिस्ती लेखक टॉसिटस इसवी 55-120, शेटोनियस इसवी 70-130, धाकटा प्लिनियस इसवी 72-113 हे सुद्धा नाकारित नाही. आजच्या काळापर्यंत येशू ख्रिस्त प्रेरणादायक ठरले. भारतात प्रबोधन काळातील महापुरुषांनी येशू ख्रिस्तावर सखोल आदरभाव राखून लिखाण केलं. राजाराम मोहन राय, केशवचंद्र सिंग, पी.सी. मुजुमदार, महात्मा गांधी, विनोबा भावे. येशू ख्रिस्त व्यक्ती शिकवण्यासमोर जगातील बहुतांश भाषा त्याचे मराठीचे बरेच वाङ्मय उपलब्ध आहे. फादर थॉमस स्टीफन्स यांनी 1614 मध्ये मराठीत लिहिलेला ख्रिस्तपुराण हा ग्रंथ शांताराम बंडोळ यांनी पुन्हा संपद करून प्रसिद्ध केला. अशा प्रकारे मात्र येशू ख्रिस्ताची खऱ्या अर्थाने ही होती नेमकी जीवन कहाणी. येशू ख्रिस्ताचं खऱ्या अर्थाने जगभर मात्र आज मात्र ख्रिसमस डे मात्र साजरा केला जाणार आहे.
अनमोल वैष्णव, कधीही हत्या करू नये, कधीही विचार करू नये, कधीही शपथ घेऊ नये. एखाद्याने तुमच्या उजागराच्या बोलावले दुसऱ्याकडे पुढे करू नका. पुढे करा, परंतु हिंसा करू नका. कोणालाही दोष लावू नका. गरिबांची अवैधपणे सेवा करा. नेमकं जर बघितलं, गरिबांची अवयव सेवा करा. कोणाकडून काही फुकट घेऊ नका. स्वतःचे प्राण वाचवण्याचे, इतरांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करा. सर्वश्रेष्ठ गोष्ट म्हणजे एकमेकांशी प्रेम बाळगा, कारण प्रेम अनेक पापांचा मात्र नाश करतं. अशा प्रकारची मात्र त्यांची वचन होती. येशू ख्रिस्त खऱ्या अर्थाने नेमकं त्यांचं शेवटचं वचन काय होतं? पिता, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना माहित नाही. तू माझ्याबरोबर नंदन होणार असे. आणि तिसरं होतं, बाई बघ तुझा मुलगा. एली एली लामा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा तू मला का सोडलेस? पिता, मी माझा आत्मा तुझा. शेवटच्या म्हणजे ज्यांना येशूने 7 शेवटचे शब्द देखील म्हटले होते, त्यात ते केवळ आपल्या प्रेमळ तारण करण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे हेच प्रकट करता येतं, पण त्यापैकी अनेकांना महत्वपूर्ण दिवसावधीच्या मुशियाच्या भविष्यवाणी पूर्ण करतात. येशूचं बलिदान आणि पश्चाताप कसा करावा? जरी पापामुळे आपण देखील देवाचे शत्रू होतो, तरी सुद्धा तो कधीही आमच्याकडे थंड मनाने वळला नाही. जसे की येथे येशूचे शब्द इतके शक्तिशाली प्रमाणे प्रतिष्ठित करतात. तुमच्या शत्रू देखील प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यासाठी चांगले करा. जे तुमचा द्वेष करतात आणि तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना. यापेक्षा आपण काही कमी करू शकतो का? जेव्हा क्षमा करणं सोपं नसतं. अशा प्रकारचे मात्र त्यांनी जगाला संबोधित केलं. अशा ह्या येशू ख्रिस्ताला खऱ्या अर्थाने मानाचा मुद्रा.